नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाची परिक्रमा मार्च 2026मधील जागतिक घडामोडी हा चॅप्टर पाहूया. यातील पहिली घडामोड आहे WEFची दावोस बैठक 2026. WEF म्हणजे काय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जागतिक आर्थिक मंच. 19 ते 23 जानेवारी 2026 रोजी 56वी वार्षिक बैठक स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडली. या बैठकीची संकल्पना होती संवादाची भावना आणि या बैठकीच्या अध्यक्षस्थानी WEFचे प्रेसिडेंट आणि CEO बोर्जो ब्रँडे होते. तसेच या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, चीनचे उपपंतप्रधान लायफेंग इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती नव्हती. भारतीय शिष्टमंडळाकडून 4 मंत्र्यांचा समावेश होता. यात अश्विनी वैष्णव, शिवराज सिंग चौहान, प्रल्हाद जोशी, के. राममोहन नायडू यासह 6 मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. त्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबही या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये ग्रीनलँडवर चर्चा झाली, आर्कटिक सुरक्षेबद्दल चर्चा झाली आणि महाराष्ट्रासंबंधित जे काही चर्चा झाली ती पाहूया. महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळवली, ज्यात 83% गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणुकीद्वारे होईल आणि ही गुंतवणूक उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी केली जाईल. दुसरी चालू घडामोडी आहे मुक्त समुद्र करार लागू. मुक्त समुद्र करार जे आहे तो 17 जानेवारी 2026 अधिकृतपणे लागू झालेला करार आहे. हा सप्टेंबर 2025मध्ये मोरोस्को हा या कराराला अनुसंमती म्हणजे मान्यता देणारा 50वा देश ठरला आहे. त्यानंतर 120 दिवसांनी हा करार अधिकृतपणे लागू झाला. या कराराला औपचारिकपणे अनुसंमती देणाऱ्या राज्यावर तो बंधनकारक आहे. भारताने 25 सप्टेंबर 2024ला या करारावर काय केली? स्वाक्षरी केली आणि आंतरराष्ट्रीय समुद्रातील सागरी जीवांच्या संरक्षणासाठी आपला पाठिंबा दर्शवला. मात्र भारताने अद्याप या कराराला अनुसंमती म्हणजे मान्यता दिलेली नाही. या कराराला भारताने मान्यता दिली का? नाही. हा जो करार आहे तो खुल्या समुद्रातील निर्माण होत असलेल्या जैवविविधतेच्या संकटाला रोखण्याचे उद्दिष्ट ठेवतो. तिसरी घडामोड पाहूया. जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे जबाबदार राष्ट्र निर्देशांकाचे अनावरण केले. 2026चे जे जबाबदार राष्ट्र निर्देशांकाचे अनावरण नवी दिल्ली येथे झाले. यामध्ये भारताचे स्थान 16व्या क्रमांकावर आहे आणि अमेरिकेचे 66व्या, चीनचे 68व्या. लक्षात ठेवा. भारताने या प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकत भारताने 0.5515 गुणांसह 16वे स्थान पटकावले. यातील पहिलं अव्वल स्थान कोण आहे? तर सिंगापूरला भेटलेलं आहे 0.6194 गुणांसह. तळातील देश आहे, सर्वात तळातील देश आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. हा जो रिस्पॉन्सिबल नॅशनल इंडेक्स आहे तो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनने आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNUनं आणि IIM मुंबई आणि डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर यांच्या शैक्षणिक सहकार्याने रिस्पॉन्सिबल नॅशनल इंडेक्स निर्देशित आणि विकसित केला आहे. हा जो निर्देशांक आहे जागतिक बँक, संयुक्त राष्ट्राच्या संस्था, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट यासारख्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून 154 राष्ट्रांची वचनबद्धता मोजतो.
काय म्हणतो, वचनबद्धता. या निर्देशकांच्या 4 स्तंभ आहेत. नैतिक शासन. राष्ट्रीय प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि नैतिक निर्णय घेणे. समाज कल्याण. नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्धता. आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक समता असणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणीय जबाबदाऱ्या. शाश्वत पद्धती, हवामान कृती आणि नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण. जागतिक जबाबदाऱ्या काय आहेत? आंतरराष्ट्रीय सहकार्य, शांतता उपक्रम आणि जबाबदार जागतिक नागरिकत्व. तिसरी चालू घडामोड आहे UAEच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत शेख मोहम्मद शेख बिन झायद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्याचे प्रमुख मुद्दे पहा. व्यापार महत्त्वाकांक्षामध्ये आहे की नाही, 2024-25 या आर्थिक वर्षात द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत पोहोचला. 24-25 मध्ये 100 अब्जपर्यंत पोहोचला. त्यामुळे दोन्ही देशाने 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $200 अब्ज पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले. UAE आणि भारताचं जे व्यापाराचे लक्ष्य आहे ते आहे, लक्षात ठेवा. चौथी चालू घडामोड पहा. शांतता मंडळाची स्थापना, जी 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 मध्ये 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे एका झालेल्या समारंभात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जानेवारी 2026 रोजी शांतता मंडळाची एक अधिकृत आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून स्थापन केली. या शांतता मंडळात सामील होण्यासाठी अमेरिकेकडून भारताला सुद्धा काय निमंत्रण मिळाले आहे, परंतु अद्याप भारताने अंतिम निर्णय कळवलेला नाही. फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रायल या मंडळाचा सदस्य बनलेला आहे. ही जे संघटना आहे कशासाठी बनलेली आहे ती गाझामधील संघर्षोत्तर व्यवस्थापित करण्यासाठी या मंडळाची निर्मिती करण्यात आली. मात्र हे मंडळ इतर जागतिक संघर्ष सोडवण्याची देखील भूमिका बजावेल असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे. याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत ते कोण राहणार आहेत? डोनाल्ड ट्रम्प. आमंत्रित देशांना संघटनेला $1 अब्ज दान करावे लागेल. पहिल्या 3 वर्षानंतर सदस्यत्वाचे नूतनीकरण करावे लागेल. जवळपास 62 आमंत्रित देशांना आमंत्रित करण्यात आले. त्यापैकी काही देश या संघटनेचे सदस्य बनले. 20 जे आहेत संस्थापक सदस्य आहेत त्यात. 5वी चालू घडामोडी पाहूया. भारत UAE मुक्त व्यापार. UAE म्हणजे युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालेला आहे. पंतप्रधान मोदींनी 27 जानेवारी 2026 रोजी या कराराला सर्व कराराची जननी म्हणून संबोधले आहे. लक्षात ठेवा, UAE सोबत जो मुक्त व्यापार भारताचा झाला त्या कराराला भारतीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व कराराची जननी म्हणून संबोधले आहे. दिल्लीत झालेल्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपीय महासंघाचे प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला. हा जो करार आहे 2007 मधील सुरू झालेल्या तब्बल 2 दशकाच्या वाटाघाटीनंतर पूर्णत्वास आला असून 2026 मध्येच तो अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे. हा करार जे आहे जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या एकूण GDPच्या 25% जागतिक व्यापाराच्या 1/3 भागाचे प्रतिनिधित्व करतो. अमेरिकेची 6वी चालू घडामोड पाहूया. अमेरिकेची जागतिक आरोग्य संघटनेतून माघार. 22 जानेवारी 2026 रोजी जागतिक आरोग्य संघटनेतून औपचारिकपणे माघार घेतल्याने आणि 1948 मध्ये सुरू झालेले सदस्यत्व संपलेले आहे. ही माघार जी आहे ती कोविड-19 साथीच्या आजाराचे गैरव्यवस्थापन, राजकीय प्रभाव आणि आवश्यक सुधारणा लागू करण्यास नकार दिल्याचा आरोप करत जानेवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर मधून बाहेर पडण्याचा आदेश दिला होता.
अमेरिका जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सर्वात मोठा देणगीदार होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एकूण निधीपैकी सुमारे 18% योगदान एका अमेरिकेचं होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना वगैरे पाहूया. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या आरोग्यासाठी विशेषीकृत संस्था होती. स्थापना 7 एप्रिल 1948 होतं. मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे होते. 194 सदस्यत्व होतं. घोषवाक्य होतं हेल्थ फॉर ऑल. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो आहे तो 2026च्या या निर्देशांकात 55 निर्देशकाद्वारे 193 संयुक्त राष्ट्र सदस्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. या निर्देशांकानुसार 48 गुणांसह भारत 32व्या स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भारताची क्रमवारी 2 स्थानांनी घसरली आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स लक्षात ठेवा. यातील अव्वल देश आहेत अमेरिका, चीन, जपान, युनायटेड किंगडम आणि जर्मनी. या पुढील जो भाग आहे तो आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.